नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम एच अकॅडमी युनिक आपल्या यूट्यूब चॅनलवर. आपल्या पोलीस भरती POX सिरीजमध्ये आणखी 25 प्रश्न आणि त्यातील काही प्रश्नांचं एक्सप्लेनेशन आता आपण लगेच पाहणार आहोत. आपला पहिला प्रश्न आहे, भारताचे पितामह असे कोणास ओळखले जाते? ए. दादाभाई नौरोजी, बी. फिरोजशाह मेहता, सी. रवींद्रनाथ टागोर, डी. न्यायमूर्ती रानडे. मी 5 सेकंद थांबणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला स्क्रीन पॉज करून उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे. आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, दादाभाई नौरोजी. भारताचे पितामह किंवा भीष्म पितामह म्हणून दादाभाई नौरोजी ओळखले जातात. आणि जर इतिहासाचा पितामह असं जर म्हटलं तर त्याचं उत्तर भीष्म असं द्यायचं आहे. तसेच भारताचे राष्ट्रपिता सर्वांनाच माहिती आहे महात्मा गांधी असं त्याचं उत्तर असणार आहे. पण कन्फ्युजन व्हायचं नाही आहे. ऑप्शन दोन्ही असतील. भारताचे पितामह आहेत दादाभाई नौरोजी, तर भारताचे राष्ट्रपिता आहेत महात्मा गांधी. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. पदार्थाच्या सर्वात लहान कणाला डॅश डॅश म्हणतात? ए. अणू, बी. मिश्रण, सी. रेणू, डी. मूलद्रव्य. आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, अणू. आणि रेणू कशाला म्हटलं जातं मग? 2 किंवा अधिक अणूंचा रासायनिक बंधाने जोडलेला समूह म्हणजेच रेणू. यासाठी उदाहरण पाहूयात. पाण्याचं रेणूसूत्र आपल्याला माहिती आहे H2O. यामध्ये हायड्रोजनचे 2 अणू आणि ऑक्सिजनचा 1 अणू मिळून पाण्याचा एक रेणू बनतो. आपल्याला इथे पदार्थाचा सर्वात लहान कण विचारला आहे म्हणून याचं उत्तर असणार आहे अणू. पुढचा प्रश्न आहे, संदेश मिळाल्यानंतर त्यातील सांकेतिक शब्द किंवा खुणांचा अर्थ लावून संदेश ग्रहण करणे म्हणजे डॅश डॅश होय? ए. एनकोडिंग, बी. डिकोडिंग, सी. फोल्डिंग, डी. फोल्डिंग. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, डिकोडिंग. पुढचा चौथा प्रश्न आहे, माहितीची देवाण व घेवाण करावी यासाठीच्या नियमावलीस काय म्हणतात? ए. प्रोटोकॉल, बी. नोड्स, सी. नियम, डी. इंटरनेट. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन ए, प्रोटोकॉल. खालीलपैकी कोणते इंटरनेटचे कनेक्शन नाही? ए. ISDN, बी. लिझर्ड लाईन, सी. डायल ॲप, डी. ISP. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन डी, ISP. पुढचा 6वा प्रश्न आहे, ॲनालॉगचे डिजिटल व डिजिटलचे ॲनालॉग कोणती प्रणाली करते? ए. सेट टॉप बॉक्स, बी. मॉडेम, सी. प्रिंटर, डी. राउटर. आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, मॉडेम. पुढचा 7वा प्रश्न आहे, इंटरनेट हे डॅश डॅश या प्रकारच्या नेटवर्किंगचे प्रतीक आहे? ऑप्शन ए. पॉईंट टू पॉईंट नेटवर्क, बी. सर्किट स्विच नेटवर्क, सी. पॅकेट स्विच नेटवर्क, डी. मेसेज स्विच नेटवर्क. हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, पॅकेट स्विच नेटवर्क. 8वा प्रश्न आहे, वेबसाईटवरील प्रथम पेज काय म्हणून ओळखतात? ए. प्रथम पेज, बी. होम पेज, सी. वेब पेज, डी. यापैकी नाही. आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, होम पेज. पुढचा 9वा प्रश्न आहे, मागितल्या नसलेल्या आणि मिळालेल्या ईमेल्सला काय म्हणतात? ए. स्पॅम, बी. सेंट, सी. लर्क, डी. यापैकी नाही. आणि उत्तर आहे ऑप्शन ए, स्पॅम. 10वा प्रश्न आहे, दुसऱ्याच्या वेबसाईटमध्ये अनधिकृतपणे शिरून तेथील माहिती काढणे, त्यामध्ये माहिती टाकणे इत्यादी करणाऱ्यास डॅश डॅश म्हटले जाते? ए. रॉबर्स, बी. क्रिमिनल, सी. हॅकर्स, डी. यापैकी नाही. आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, हॅकर्स. 11वा प्रश्न आहे, डॅश डॅश राज्याचे विभाजन करण्यात येऊन तेलंगणा या राज्याची निर्मिती करण्यात आली? ए. कर्नाटक, बी. आंध्र प्रदेश, सी. तमिळनाडू, डी. पश्चिम बंगाल. आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेशची विभाजन कधी झालं? 2 जून 2014 रोजी. आणि त्यातून तेलंगणा राज्याची निर्मिती करण्यात आली. तेलंगणा राज्याची राजधानी जर पाहिली तर ती हैदराबाद आहे. तसेच जर आंध्र प्रदेशची राजधानी अमरावती आहे. आणि भारतातील 3 राजधान्या असणारे एकमेव राज्य म्हणजे आंध्र प्रदेश. हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. पुढचा 12वा प्रश्न आहे, भारताच्या भूसीमा डॅश डॅश देशांना भिडतात? ए. 7, बी. 8,
C6 D9. आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन ए 7. भारताच्या भूसीमा अफगाणिस्तान, पाकिस्तान, भूटान, नेपाळ, चीन, म्यानमार आणि बांगलादेश अशा 7 देशांना लागून आहेत. सर्वाधिक सीमा बांगलादेशला लागून आहे. तर सागरी सीमा पाहूयात आपण. सागरी सीमा ज्या आहेत त्या पाकिस्तान, बांगलादेश, म्यानमार, इंडोनेशिया, श्रीलंका आणि मालदीव अशा एकूण 6 देशांना लागून आहे. हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. भूसीमा किती देशांना लागून आहेत? 7 देशांना. तर सागरी सीमा, भारताच्या सागरी सीमा या 6 देशांना लागून आहेत. पुढचा प्रश्न आहे, अफगाणिस्तानमधील अल कायदा या अतिरेकी संघटनेचा सर्वेसर्वा कोण होता? ऑप्शन ए यासीन मलिक, बी ओमार अब्दुल्ला, सी ओसामा बिन लादेन, डी सद्दाम हुसैन. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन सी ओसामा बिन लादेन. 14वा प्रश्न आहे, म्यानमारची राजधानी डॅशची आहे? ऑप्शन ए माले, बी थिम्पू, सी नेपितो, डी बीजिंग. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन सी नेपितो. आपल्या भारत देशाच्या आजूबाजूचे जे राष्ट्र आहेत त्यांच्या ॲटलिस्ट राजधानी आपल्याला माहिती असल्याच पाहिजे. ते जरा बघून ठेवा. पुढचा प्रश्न आहे, सन 1590मध्ये थर्मामीटरचा शोध कोणी लावला? ए थॉमस सेवर्स, बी राईट बंधू, सी गॅलिलिओ, डी जॉन डाल्टन. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी गॅलिलिओ. पुढचा 16वा प्रश्न आहे, डॅश हा विजेचा कुसंवाहक तर उष्णतेचा सुसंवाहक आहे? ए तांबे, बी हिरा, सी सोने, डी सिल्वर. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन बी हिरा. ऋणप्रभारित कणांना डॅश असे म्हणतात? ए न्यूट्रॉन्स, बी प्रोटॉन्स, सी पॉझिट्रॉन्स, डी इलेक्ट्रॉन्स. ऋणप्रभारित कणांना. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी इलेक्ट्रॉन्स. तर धनप्रभारित कणांना प्रोटॉन्स असं म्हटलं जातं आणि कोणताच विद्युतभार नसणाऱ्या कणांना न्यूट्रॉन्स असं म्हटलं जातं. लक्षात ठेवायचं आहे. त्याचप्रमाणे आणखी महत्त्वाचा प्रश्न जर यावरती पोलीस भरतीला विचारलेले जर पाहिले तर इलेक्ट्रॉनचा शोध जो आहे तो जे थॉम्सन यांनी लावला आहे. प्रोटॉनचा शोध लावला आहे रुदरफोर्ड यांनी आणि न्यूट्रॉनचा शोध लावला आहे सर जेम्स चॅडविक यांनी. लक्षात ठेवायचं आहे. इलेक्ट्रॉनचा शोध जे थॉम्सन यांनी, प्रोटॉनचा शोध रुदरफोर्ड यांनी, तर न्यूट्रॉनचा शोध सर जेम्स चॅडविक यांनी लावला आहे. पुढचा प्रश्न आहे, इंद्रधनुष्य हे प्रकाशाच्या डॅशचे उदाहरण आहे? ए अपस्करण, बी परावर्तन, सी अपवर्तन, डी गुणित परावर्तन. हा प्रश्न आपण मागच्या परवाच्या मला वाटतं लेक्चरमध्ये आपण पाहिलं, व्हिडिओमध्ये पाहिला आहे. पण एक्सप्लेनेशनमध्ये हा प्रश्न होता. प्रश्न वेगळा होता दुसरा आणि त्याच्या एक्सप्लेनेशनमध्ये हा प्रश्न आपण पाहिला होता. याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्या. ओके. 19वा प्रश्न आहे, सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनमध्ये सुधारणा करण्यासाठी कोणती समिती नेमण्यात आली? ए नसरुद्दीन शहा, बी श्याम बेनेगल, सी अमिताभ बच्चन, डी यापैकी नाही. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन बी श्याम बेनेगल. 20वा प्रश्न आहे, कांदा ही डॅश वनस्पती आहे? ऑप्शन ए एकबीजपत्री, बी द्विबीजपत्री, सी बहुबीजपत्री, डी यापैकी नाही. आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन ए एकबीजपत्री. 21वा प्रश्न आहे, क्युसेक हे डॅश मापनाचे साधन आहे? ए पाण्याचा प्रवाह, बी उष्णता, सी हवेचा दाब, डी विजेचा दाब. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन ए पाण्याचा प्रवाह. 22वा प्रश्न आहे, पॅन संदर्भात बरोबर विधान ओळखा? ऑप्शन ए परमनंट असिस्टंट नंबर, बी परमनंट अकाउंट नंबर, सी पोर्टफोलिओ अकाउंट नंबर, डी परमनंट आधार नंबर. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन बी परमनंट अकाउंट नंबर. पॅनमध्ये 10 डिजिट अल्फान्यूमरिक कोड असतो. किती असतो? 10 डिजिट असतात.
आणि त्याच्यामध्ये अल्फान्यूमरिक म्हणजे अल्फाबेटसुद्धा असतात ABCD टाईपमध्ये आणि नंबरसुद्धा असतात 1 2 3 अशा या दोन्ही प्रकारामध्ये असतो पॅन नंबर 10 डिजिटचा, लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या वायूमुळे मुख्यत्वे ओझोन थराचा ऱ्हास होतो? A कार्बन डायऑक्साईड, B क्लोरोफ्लोरोकार्बन, C नायट्रोजन डायऑक्साईड, D मिथेन. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन B क्लोरोफ्लोरोकार्बन. 24वा प्रश्न आहे, कोणता धातू लोखंडाचे गंजणे रोखतो? ऑप्शन A तांबे, B चांदी, C ॲल्युमिनियम, D जस्त. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन D जस्त. लोखंड गंजू नये यासाठी त्यावर गॅल्वनायझेशनची प्रोसेस केली जाते, ज्यात जस्ताचा एक संरक्षक थर दिला जातो. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी जीवाश्म इंधन कोणते? A पेट्रोलियम, B लाकूड, C मेण, D बायोडिझेल. आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन A पेट्रोलियम. कोळसा, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू ही जीवाश्म इंधनाची उदाहरणे आहेत. कोणती कोणती आहेत लक्षात ठेवायचं आहे, कोळसा, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू. तर हे होते आजचे 25 प्रश्न. असेच 25 प्रश्न घेऊन उद्या परत भेटूया. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.